तेव्हा लक्षात घ्या, या मातंग ऋषींपासून जो काय इझम निर्माण झाला, तत्त्वज्ञान निर्माण झालं, त्याचं नाव आहे मांगीझम. खरं सांगू, पूर्वी लोक असं म्हणायचे, भेटेल मांग तर फिटेल पांग, पण मी त्याच्याही पुढे जाऊन असं सांगेल, भेटेल मांग तर फिटेल पांग, नाहीतर होईल सगळ्यांची पांगापांग. अशा प्रकारचं हे मातंग ऋषींचं तत्त्वज्ञान आहे. हा मातंग समाज त्या मातंग ऋषींचा वंशज म्हणून पुढे निर्माण झालेला आहे. आणि या मातंग समाजामध्ये अनेक असे काही नररत्न, मग त्याच्यामध्ये संदीपनी ऋषी असतील. संदीपनी ऋषी हे भगवान श्रीकृष्णांचे गुरु होते. मार्कंडेय ऋषी किंवा एका अर्थानं महामाया मातंगी रेणुकेशी लग्न करणारे जमदग्नीसुद्धा, त्याच्यानंतर जलजाम ऋषी, जांबवंत ऋषी, अशा प्रकारचे शैलेश ऋषी, अशा प्रकारचे अनेक ऋषी होऊन गेले. म्हणून ऋषीमुनींपासून आलेला हा अतिशय महत्त्वाचा असा हा समाज आहे. आणि या समाजाला काही काळामध्ये ब्राह्मणी संस्कृतीनं, आर्य संस्कृतीनं, किंवा ज्याला सनातन अशा प्रकारचे विचारसरणी म्हणतात, त्या विचारसरणीनं मात्र तुच्छ लेखून गावाच्या बाहेर त्यांना राहण्यास भाग पडलं. नको तेवढे अन्याय अत्याचार त्यांच्यावर झाले. परशुरामाच्या कालावधीमध्ये ही पृथ्वी 21 वेळा मी निक्षत्रिय करेन म्हणून परशुरामाने केलेली जी प्रतिज्ञा आहे, त्या प्रतिज्ञेच्या माध्यमातून हा मातंग समाज दरीखोऱ्यातून नवे नवे गावाशिवाच्या बाहेर राहून आपलं जीवन जगू लागला. आणि त्या परशुरामाला, कारण पूर्वीचा क्षत्रिय खरा समाज हा मातंग समाज होता, त्या सहस्त्रार्जुन नावाच्या मातंगानं जेव्हा जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला परशुरामानं रेणुकेला आणि जमदग्नीला संरक्षण देण्यासाठी अशी प्रतिज्ञा केली होती की मी त्या सहस्त्रार्जुनाचा वध करीन, 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय करेन. आणि म्हणून त्याला घाबरून, त्या परशुरामाला घाबरून जी भाषा निर्माण झाली, त्या भाषेचं नाव परशुरामाला घाबरून निर्माण झालेली भाषा म्हणून पारुशी भाषा. ही पारुशी भाषा मातंग समाजाची भाषा आहे. ज्या समाजाला स्वतःचा धर्म असतो, ज्या समाजाला स्वतःचं अधिष्ठान दैवत असतं, ज्या समाजाला धर्मनीतीची तत्त्वज्ञान असतं, ज्या समाजाला प्राचीन संस्कृती असते, ज्या समाजाला स्वतःची भाषा असते, तो स्वतंत्र समाज असतो. आणि म्हणून हा समाज जो आहे तो शाक्त धर्मी आहे, शक्तीची उपासना करणारा आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत शक्तीची उपासना केली ते जगातले सर्वश्रेष्ठ ठरलेले आहेत. आणि म्हणून मातंगाचं मुखदर्शन झाल्याशिवाय पूर्वी आपल्या हिंदू धर्मातले लोक कुठलंही काम करत नव्हते किंवा शुभ मानत होते, किंवा दान करायचं ठरलं तरी मातंग समाजाला दान करायचं. आजही काही लोक कुत्सितपणानं मागाला दान करा म्हणतात, परंतु मागाला दान करण्याच्या पाठीमागं मागाची पवित्रता किती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आजच्या भागामध्ये एवढंच बोलतो. यापुढे अशाच प्रकारचे अनेक मातंगाविषयीची असणारी जी तत्त्वज्ञानाची शलाक आहे ती आपणापर्यंत पोहोचवली जाईल. जय हिंद, जय माता.